सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी आता आक्रमक झालेले आहेत आणि हाके यांच्या समर्थनार्थ उद्या सांगोला तालुका बंदची हाक देण्यात आली आहे। लक्ष्मण हाके यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला सांगोला तालुक्यातील ओबीसींनी पाठिंबा दिलाय। सांगली महामार्गावरील नाझरे या ठिकाणी रास्ता रोको केला जाणार आहे। ओबीसींच्या वतीने तहसीलदारांना या संदर्भातलं निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे। आपण बघतोय आता सांगोला तालुका बंदची हाक देण्यात आलेली आहे। लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ आंदोलन केलं जाणार आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांच्याकडून। भारत, आता या सर्व ओबीसींनी लक्ष्मण हाके यांना पाठिंबा दिलाय, सविस्तर अपडेट या संदर्भात। सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी समाज आता आक्रमक झालेला आहे। लक्ष्मण हाके यांनी वडीगोद्री या ठिकाणी गेल्या 8 दिवसांपासून उपोषण सुरू केलेलं आहे। या उपोषणाला तर राज्यभरातून पाठिंबा मिळत असतानाच सोलापूर आणि सांगोला तालुक्यात देखील मोठा पाठिंबा मिळतो आहे। सांगोला हे हाकेंचं मूळ गाव आहे। या ठिकाणी कालपासून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे। ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे आणि उद्या सांगोला बंद ठेवण्याचा देखील त्यांनी निर्णय घेतलेला आहे। ठिकठिकाणी रास्ता रोको देखील करण्यात येणार आहे आणि या सगळ्या आंदोलनामध्ये विविध ओबीसी समाज घटक, सगळे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। कुठेतरी आता ओबीसीचं आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असल्याचं चित्र आता निर्माण झालेलं आहे। धन्यवाद भारत दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघतोय ओबीसी बांधव आता आक्रमक झालेले आहेत आणि लक्ष्मण हाके यांना मोठ्या संख्येने पाठिंबा दिला जातोय।